नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी वर्डमध्ये वर्किंग करत असताना रिव्ह्यू आणि व्ह्यूमध्ये कशा प्रकारे वर्किंग केलं जातं ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी बघा, रिव्ह्यूमध्ये वर्किंग करत असताना सगळ्यात पहिली जी कन्सेप्ट येते ती म्हणजे स्पेलिंग आणि ग्रामरची कन्सेप्ट या ठिकाणी येते. आपण बघा, एखादा वर्ड जर आपण त्या ठिकाणी चुकीचा केला तर त्या ठिकाणी त्यामध्ये एक रेड लाईन आपल्याला दिसत असते. म्हणजे नेहमी तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी जर तुमचा एखादा वर्ड चुकला तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या खाली रेड लाईन या ठिकाणी पाहता. म्हणजे ते स्पेलिंग त्या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही स्पेलिंग आणि ग्रामरचा उपयोग या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी बघा, मी स्पेलिंग आणि ग्रामरवरती टिक केल्यानंतर माझं जे ॲक्च्युअल स्पेलिंग आहे ते मला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जे काही स्पेलिंग आणि ग्रामर आहे ते चेक करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रिव्ह्यूमध्ये स्पेलिंग आणि ग्रामरचा उपयोग करू शकता. स्पेलिंग अँड ग्रामर चेक इज कम्प्लिटेड म्हणजे टोटल त्या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता त्याच्या खालची जी रेड लाईन आहे ती रेड लाईन त्या ठिकाणी गेलेली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी वर्ड काउंट करायचे आहेत आपल्याला. टोटल या पेजवरती किती वर्ड आहे हे आपल्याला त्या ठिकाणी काउंट करायचे, तर आपण या ठिकाणी काउंट करू शकतो. टोटल बघा, हे एक पेज आपल्याला या ठिकाणी भेटतं आणि ह्या पेजवरती त्या ठिकाणी आपल्याला टोटल 239 वर्ड आपल्याला या ठिकाणी भेटतात. टोटल कॅरेक्टर आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये स्पेस नाही आहे, म्हणजे फक्त त्या ठिकाणी व्हिडिओ हे नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं आहे. ते त्या ठिकाणी 1063 त्या ठिकाणी तुम्हाला टोटल कॅरेक्टर या ठिकाणी भेटतात. त्यानंतर त्या ठिकाणी टोटल कॅरेक्टर विथ स्पेस जर आपण त्यामध्ये घेतला तर त्या ठिकाणी 1297 त्या ठिकाणी विथ स्पेसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला भेटतात. टोटल पॅरेग्राफ जर पाहिलं तर 1, 2, 3, 4 आणि 5 पॅरेग्राफ या ठिकाणी घेतलेत आणि टोटल लाईन जर या ठिकाणी बघितलं तर 17 लाईनमध्ये त्या ठिकाणी आपलं वर्किंग झालं आहे. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे की त्या ठिकाणी तुम्हाला टोटल किती त्या ठिकाणी टेक्स्ट घेतलेत, किती स्पेस आहे, हे सगळं जर काढायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी काढू शकता. त्यानंतर रेड अलाउड आहे, त्या ठिकाणी रेड तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी बघा, तुम्हाला जेवढं त्या ठिकाणी रेड करायचं आहे तेवढं सिलेक्शन करून घ्या. मी या ठिकाणी रेड अलाउड या ठिकाणी करेल. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ॲटोमॅटिक ते रीड करेल. म्हणजे तुमचं स्पीकर जर चालू असेल तर त्या ठिकाणी ते रीड करेल. त्याचे तुम्हाला त्या ठिकाणी स्पीड कमी करायची, आपण स्पीड कमी करू शकतो. कमी स्पीडमध्ये त्या ठिकाणी ते आपण ऐकूही शकतो. त्या ठिकाणी त्याला फुल स्पीडमध्ये करायचे, आपण फुल स्पीडमध्ये आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वर्किंग करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण रीड अलाउडचा उपयोग त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर हेच वर्किंग तुम्हाला त्या ठिकाणी ट्रान्सलेट करायचे, तुम्ही ट्रान्सलेटही करू शकता. या ठिकाणी मी ट्रान्सलेट सिलेक्शन या ठिकाणी पाहणार आहे. म्हणजे जेवढं मी सिलेक्शन केलं तर तेवढं मला त्या ठिकाणी ट्रान्सलेट करायचं. या ठिकाणी मी ट्रान्सलेट करेल. ठीक आहे, इथे बघा मी या ठिकाणी इंग्लिश इंग्लिशमधून त्या ठिकाणी मला जर हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तर मी या ठिकाणी हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून घेईल. एंटर करा. जेवढं सिलेक्शन केलं आहे तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी ट्रान्सलेट करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. इथे बघा, म्हणजे हे जे आहे हे मला हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं, हे पूर्णपणे मी या ठिकाणी हिंदीमध्ये घेऊ शकतो. हिंदीमध्ये घेतल्यानंतर त्या ठिकाणी मला ते पुन्हा त्या ठिकाणी इथे घ्यायचं आहे. मी या ठिकाणी पुन्हा माझ्या वर्किंगमध्ये त्या ठिकाणी मला घेता येईल. म्हणजे थोडक्यात काय की त्या ठिकाणी ते ट्रान्सलेट जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की न्यू कमेंट आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या वर्डला जर कमेंट देऊन ठेवायची आहे, तुम्ही त्या ठिकाणी कमेंट देऊन ठेवू शकता. त्यामध्ये त्या ठिकाणी वर्किंग करू शकता. म्हणजे इथं तुम्ही जर पाहिलं तर डॉक्युमेंट हा वर्ड आहे. ह्या डॉक्युमेंट ह्या वर्डला मला त्या ठिकाणी कमेंट द्यायची आहे, मी त्याला कमेंट देऊन ठेवू शकतो. त्याबद्दल काही मला सांगायचं असेल तर मी या ठिकाणी सांगू शकतो. न्यू एलिमेंट आहे, त्याला कमेंट द्यायची आहे. मी त्या ठिकाणी माझी काही कमेंट असेल ती मी या ठिकाणी टाईप करून ठेवेल. म्हणजे प्रत्येक याच्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी कमेंट द्यायची आहे. अशी साईटला त्या ठिकाणी कमेंट तुमची या ठिकाणी पाहायला भेटेल. तुम्हाला प्रिव्ह्यू मागची कमेंट पाहिजे, पाठीमागे पाहू शकता. नेक्स्ट पुढची कमेंट पाहिजे, पुढची कमेंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. डिलीट करायची, या ठिकाणी एखादी कमेंट तुम्हाला डिलीट करायची, तुम्ही डिलीट करू शकता. ठीक आहे, प्रिव्हियस म्हणा, डिलीट म्हणा, तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून त्या ठिकाणी ती डिलीट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर त्या ठिकाणी शो मेकअपचा ऑप्शन या ठिकाणी असतो. इथे बघा, आपण त्या ठिकाणी ट्रॅक चेंजेसचा ऑप्शन त्या ठिकाणी वापरू शकतो. समजा मी जर काही वर्किंग केलं असेल आणि मला जर त्या ठिकाणी त्याच्यावरती ट्रॅक चेंजेस अप्लाय करायचं असेल तर मी अप्लाय करू शकतो.
म्हणजे जे काही चेंजेस होतात ते ट्रॅक करायचे असेल तर या ठिकाणी आपण ट्रॅक चेंजेसचा उपयोग या ठिकाणी करतो. ट्रॅक चेंजेस या ठिकाणी मी जर चालू केलं, बघा जिथे चेंजेस होणार आहे तिथे या ठिकाणी ॲटोमॅटिक तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी एक लाईन तुम्हाला या ठिकाणी आलेली दिसते आहे आणि जे मी चेंजेस करतो आहे ते रेडमध्ये आणि त्याच्या खाली लाईन जी आहे ते रेडमध्ये या ठिकाणी मला आलेली दिसते आहे. म्हणजे इथे ऑल मेकअप केलं आहे म्हणून त्या ठिकाणी ते मला जे काय आहे ते रेडमध्ये पण दिसतं आहे, त्याला अंडरलाईन पण दिसते आणि त्याची लाईन पण या ठिकाणी दिसते आहे. मी सिम्पल मेकअप जर या ठिकाणी म्हटलं तर सिम्पल मेकअप या ठिकाणी बघा मला फक्त काय करेल की फक्त लाईन या ठिकाणी दिसेल. म्हणजे मी जे वर्किंग केलं आहे तर त्या ठिकाणी रेड होणार नाही आहे, त्याला अंडरलाईन पण येणार नाही आहे, पण साईडला एक लाईन या ठिकाणी दिसेल. त्याच्यामध्ये काय काय शो मेकअप करायचं हे सर्व आपल्याला या ठिकाणी भेटतं. नो मेकअप जर म्हटलं तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं चेंजेस या ठिकाणी होणार नाही आहे. या ठिकाणी ट्रॅक चेंजेस मी त्या ठिकाणी काढून टाकू शकतो, ठेवू शकतो. ठीक आहे. आता बघा हे चेंजेस जे केलेत हे चेंजेस जर मला मान्य असेल तर मी या ठिकाणी ॲक्सेप्ट करेल. म्हणजे ठीक आहे, या ठिकाणी जे चेंजेस झालेत हे मला मान्य आहे तर मी या ठिकाणी ॲक्सेप्ट करेल. या ठिकाणी बघा ॲक्सेप्ट करू शकतो. त्याचे तुम्हाला त्या ठिकाणी रेड लाईन त्यानंतर रेड टेक्स्ट त्या ठिकाणी कंप्लीट होईल. पण जर मी रिजेक्ट केले म्हणजे त्या ठिकाणी हे नको आहे मला तर त्या ठिकाणी मी काय करेल की रिजेक्ट करेल. तुम्ही पाहू शकता इथला ॲटोमॅटिक त्या ठिकाणी वर्ड हा रिजेक्ट केल्यानंतर निघून जाईल. म्हणजे तुम्ही जर रिजेक्ट केलं तर त्या ठिकाणी सगळे त्याच्यामधून त्या ठिकाणी निघून जात. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय कम्पेअर करणे. आता कम्पेअरमध्ये जर पाहिलं तर आपण कंबाईन करू शकतो. एकाच वेळेस जर त्या ठिकाणी 2 वर्ड फाईल तुम्हाला त्या ठिकाणी ओपन करायचं असेल तुम्ही त्या ठिकाणी कंबाईन करू शकता. बघा समजा मी या ठिकाणी काय केलं की एखादा शेप्स वगैरे घेईन. ठीक आहे. मी डेस्कटॉपला 2 फाईल या ठिकाणी सेव्ह करेल. न्यू फाईल. ठीक आहे. आणि ही जी फाईल आहे ती सेव्ह म्हणेल न्यू फाईल 1. आता मला या ठिकाणी काय करायचं आहे कंबाईन करायचं. मी या ठिकाणी कंबाईन करेल. बघा न्यू फाईल या ठिकाणी मी घेईल आणि न्यू फाईल 1 या ठिकाणी घेईल. म्हणजे एकाच वेळेस जर मला त्या ठिकाणी 2 फाईली एकत्र या ठिकाणी पाहायच्या असतील तुम्ही पाहू शकता. हे रिव्हिजन्स आहे. हे कंबाईन झालेलं आहे म्हणजे दोन्ही फाईल एकत्र त्या ठिकाणी इथं आलेलं आहे आणि इथं ओरिजिनल त्या ठिकाणी एक फाईल आणि ही त्या ठिकाणी रिवाईज फाईल त्या ठिकाणी तुम्हाला इथं पाहायला भेटेल. म्हणजे अशा तुम्ही कंबाईन त्या ठिकाणी तुम्ही 2 जर वर्ड डॉक्युमेंट असेल तुम्हाला एकाच ठिकाणी कंबाईन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी कंबाईन करू शकता. त्यावरती त्या ठिकाणी वर्किंग करू शकता. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला वर्किंग करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी कंबाईन पण करून त्या ठिकाणी वर्किंग करू शकता. त्यानंतर व्ह्यूमध्ये या ठिकाणी बघा व्ह्यूमध्ये आल्यानंतर पहिला रीड मोड आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट रीड करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रीड करू शकता. म्हणजे मला जर त्या ठिकाणी रीड करण्यासाठी त्या ठिकाणी वर्किंग करायचं आहे तर त्या ठिकाणी मी त्याचा रीड मोड अप्लाय करेल. इथं रीड मोड मी जर अप्लाय केला तर त्या ठिकाणी त्यामध्ये मी रीड करू शकतो. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी मला जे काही वर्किंग आहे ते रीड करायचं असेल तर रीड मोडचा उपयोग करून मी या ठिकाणी रीड करू शकतो. पुन्हा व्ह्यूमध्ये येऊन त्या ठिकाणी एडिट डॉक्युमेंट करायचं आहे. पुन्हा या ठिकाणी आपण प्रिंट लेआउटमध्ये त्या ठिकाणी येतो. आता बघा जे रेग्युलर आपण वर्किंग करतो ते त्या ठिकाणी प्रिंट लेआउटमध्ये वर्किंग करत असतो. त्यानंतर वेब लेआउटचं ऑप्शन आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. या ठिकाणी वेब लेआउटचं वर्किंग तुम्ही करू शकता. तिथे बघा ही रुलर लाईन आहे. आता बघा आपण प्रिंट लेआउट जेव्हा घेतो ही रुलर लाईन आपल्याला त्या ठिकाणी भेटते. ती काढून टाकायची. तुम्ही त्या ठिकाणी काढून टाकू शकता. तुम्हाला ठेवायची असेल तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. खाली ग्रीड लाईन्स आहे. ह्या ग्रीड लाईन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. जर तुम्हाला ग्रीड लाईन्स पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर नेव्हिगेशन पेन आहे. आपण या ठिकाणी नेव्हिगेशन पेन वापरू शकतो. ज्यामध्ये आपण फाइंडचा उपयोग जर करायचा असेल तर आपण या ठिकाणी नेव्हिगेशन पेनचा उपयोग या ठिकाणी करतो. बघा फाइंड करत असताना त्या ठिकाणी आपण नेव्हिगेशन पेनचा उपयोग या ठिकाणी करता येईल. त्यानंतर झूम करायचं. या ठिकाणी बघा मला 100% झूम करायचं आहे. माझं पेज या ठिकाणी मी 100% झूम करू शकतो. 200% झूम करायचे. 200% झूम या ठिकाणी करा. मला त्या ठिकाणी 75% झूम करायचं आहे. 75% झूम करू शकतो. त्यानंतर 100% एक्झॅक्ट झूम करायचे. 100% एक्झॅक्ट आपण त्या ठिकाणी झूम करून त्यामध्ये वर्किंग करू शकतो. 1 पेजमध्ये वर्किंग करायचे. पूर्ण एक पेज तुमच्या पूर्ण त्या ठिकाणी पेजला बसेल. मल्टिपल पेज एकाच वेळेस ओपन झाले पाहिजे. एकाच वेळेस 2 पेजेस दिसेल. आणि पेज विड्थ म्हणजे जेवढं तुमचं त्या ठिकाणी विड्थ आहे ही सगळी विड्थ त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तुमच्या एका पेजमध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजे वर्किंग करत असताना तुम्हाला
पेज विड्थमध्ये वर्किंग करायचं हे त्या ठिकाणी तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट बघा. आता हे जे काही वर्किंग आहे तुम्ही इथे पाहू शकता. मी जर कंट्रोल एन केलं तर कंट्रोल एन केल्यानंतर मला ब्लँक फाईल या ठिकाणी भेटते. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तिथं पाहू शकता की त्या ठिकाणी मी जर कंट्रोल एन केलं तर त्या ठिकाणी त्याच्या पुढे मला ब्लँक फाईल भेटते. पण जर मला त्या ठिकाणी हीच फाईल समजा त्या ठिकाणी पुढे घ्यायची असेल तर बघा इथे त्या ठिकाणी माझ्याकडे एकच डॉक्युमेंट आहे, पण हेच डॉक्युमेंट जर मला आणखीन एक घ्यायचं असेल तर म्हणजे सेम टू सेम जर त्या ठिकाणी मला 2 डॉक्युमेंट तयार करायचे असेल तर मी काय करेल की या ठिकाणी बघा इथे एकच डॉक्युमेंट आपल्याला पाहायला भेटते. मी न्यू विंडोजचा उपयोग जर केला म्हणजे मी व्ह्यूमध्ये येऊन जर न्यू विंडोजचा उपयोग केला तर त्या ठिकाणी माझं हे जे काही डॉक्युमेंट आहे हे पुन्हा आहे तसं त्या ठिकाणी मला एक डॉक्युमेंट या ठिकाणी पाहायला भेटेल. बघा आपण असंच त्या ठिकाणी दुसरं डॉक्युमेंट या ठिकाणी तयार केलं आहे. सांगायची कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी तुम्ही कंट्रोल एन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ब्लँक डॉक्युमेंट या ठिकाणी येतं, पण त्या ठिकाणी तुम्ही जर व्ह्यूमध्ये येऊन न्यू विंडो जर केलं तर तुमचं जे काही वर्किंग आहे हे आहे असं त्या ठिकाणी तुम्हाला पुढे आलेलं त्या ठिकाणी पाहायला भेटेल. इथं अरेंज ऑल आहे. आता बघा अरेंज ऑलचं ऑप्शन काय की इथे तुम्ही जर पाहू शकता की 1 2 3 4 5 आणि 6 डॉक्युमेंट तुमचे त्या ठिकाणी एकाच वेळेस ओपन झाले. ठीक आहे. आता मला त्या ठिकाणी अरेंज करायचे आहेत, मला त्या ठिकाणी एकाच वेळेस सगळे डॉक्युमेंट ओपन करायचे आहेत. मी या ठिकाणी अरेंज ऑल करू शकतो. तुमचे 6 डॉक्युमेंट तुम्ही एकाच वेळेस ओपन झालेले त्या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे एकाच वेळेस जर तुम्हाला जास्त डॉक्युमेंट ओपन करायचे असेल तर तुम्ही अरेंज ऑलचा उपयोग त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर स्प्लिट आहे. एकच याच्यामध्ये तुम्हाला डबल वर्किंग करायचे तुम्ही डबल वर्किंग करू शकता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जर एकाच डॉक्युमेंटमध्ये जर डबल वर्किंग करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डबल वर्किंग करू शकता. एकाच वेळेस त्या ठिकाणी तुमचं दोन्ही ठिकाणी डबल वर्किंग झालेलं दिसेल. रिमूव्ह करायचे स्प्लिट रिमूव्ह करू शकता. त्यानंतर स्विच करायचे. बघा मला जर आता त्या ठिकाणी कंबाईन 5मध्ये जायचं असेल तर त्या ठिकाणी मला खालून जावं लागतं, बरोबर ना. म्हणजे त्या ठिकाणी मी इथून खालून जाईल डॉक्युमेंट 2मध्ये त्या ठिकाणी मला जायचं इथून जाईल. पण तेच जर मी डायरेक्टली इथून स्विच विंडोज म्हटलं तर त्या ठिकाणी मी डायरेक्टली 8.2मध्ये जाऊ शकतो. स्विच विंडोमध्ये डॉक्युमेंट 1मध्ये जायचं डॉक्युमेंट 1मध्ये जाऊ शकतो डायरेक्ट इथून. त्यानंतर इथून जर मी त्या ठिकाणी स्विच विंडो केलं तर त्या ठिकाणी मी डॉक्युमेंट 2मध्ये डायरेक्टली इथूनही जाऊ शकतो. मला कोणत्याही प्रकारचं खाली इथे जाऊन त्या ठिकाणी वर्किंग करायची गरज नाही आहे. मी या ठिकाणी डायरेक्टली इथून ओपन करून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे इथून डायरेक्टली त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या विंडोमध्ये जाता येईल. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात शेवटचा पॉईंट मायक्रोज. आता मायक्रोज काय काम करतो तर मायक्रोज रेकॉर्ड करण्याचं काम करतो. ठीक आहे. बघा या ठिकाणी मायक्रोज तुम्ही पाहू शकता. व्ह्यू मायक्रोज आहे आणि रेकॉर्ड मायक्रोज आहे. आपण या ठिकाणी रेकॉर्ड करायचं आहे. रेकॉर्ड मायक्रोजचा उपयोग आपण या ठिकाणी करणार आहे. तर रेकॉर्ड मायक्रोला आपण त्या ठिकाणी नाव देऊ आणि ओके म्हणा. या ठिकाणी बघा जेव्हा तुमचा रेकॉर्ड मायक्रो चालू होतो तेव्हा त्या ठिकाणी तुमच्या खाली या ठिकाणी जे काही तुमचं चिन्ह आहे ते थोडं चेंज होतं. आणि आता तुम्ही जे काही त्या ठिकाणी टाईप करणार आहे ते सर्व त्या ठिकाणी ॲटोमॅटिक या ठिकाणी रेकॉर्ड झालेलं असतं. बघा आता मी या ठिकाणी टाईप करतोय IT करिअर कम्प्युटर इन्स्टिट्यूट 2nd फ्लोअर अबाव आसरा लंच होम अपोजिट घुमटकर पेट्रोल पंप राजगुरुनगर. या ठिकाणी बघा आता मी हे जे टाईप केलं हे रेकॉर्ड झाले. कारण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं स्टॉप रेकॉर्ड आपण स्टॉप करणार आहे. आता हे जे काही रेकॉर्ड झाले त्या ठिकाणी मला पुन्हा जर त्या ठिकाणी पुढे वर्किंग करायचं असेल समजा मला तेच वर्किंग मला इथे पुन्हा त्या ठिकाणी करायचं आहे. मी व्ह्यू रेकॉर्ड मायक्रोजमध्ये जाऊ शकतो आणि इथे फक्त रन म्हणा. ॲटोमॅटिक जेवढं तुम्ही त्या ठिकाणी टाईप केलं ते सगळं त्या ठिकाणी ॲटोमॅटिक रेकॉर्ड झालं आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही इथून डायरेक्ट इन्फोमध्ये येऊन त्या ठिकाणी सगळी प्रॉपर्टीज या ठिकाणी पाहू शकता. त्यामध्ये त्या ठिकाणी वर्किंग करू शकता. अशा प्रकारे आपण फाईल असेल, होम असेल, इन्सर्ट असेल, डिझाईन असेल, लेआउट असेल, रेफरन्स असेल, मिलिंग असेल, रिव्ह्यू आणि व्ह्यू हा टोटल पार्ट आपण त्या ठिकाणी वर्डमध्ये कंप्लीट केला. याच्यामध्ये त्या ठिकाणी वर्डचं शेवटचं लेक्चर या ठिकाणी कंप्लीट होतं.